अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी। वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय। घटस्फोटित पत्नी करुणांना दरमहा 2 लाखांच्या पोटगीचे आदेश। राज्याच्या तिजोरीत खडखडाट, आनंदाचा शिधा। शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती। तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान। लाडकी बहीणमुळे भार वाढला। धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा एबीपी माझाकडून पडताळा। बॅटरी स्प्रेअर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा। दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच। यापूर्वी एमएआयडीसीनं कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचं उघड। बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप। व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण। डोक्याला गंभीर जखम। मोहितेवर अंबाजोगाईनंतर लातूरमध्ये उपचार। गुंड फरार। ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन मुंबई महापालिका। बजेट सादर झाल्यानंतर शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद। आमिषांना बळी न पडता संघटना मजबूत करण्याचे आदेश। मुंबईतील 3.5 लाखांपेक्षा जास्त रिक्षा टॅक्सी मीटर अपडेटसाठी 30 एप्रिलची मुदत। त्यानंतर दररोज 50 रुपयांचा दंड। दरवाढीनंतर मीटर अपडेट करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची मक्तेदारी। आमदार हेमंत पाटलांचा चव्हाणांवर हल्लाबोल। अधिकारी नियुक्तीतही त्यांचीच मोनोपॉली। संवाद साधणार नसाल तर महायुतीत मिठाचा खडा। आमदारांचा सूचक इशारा। सोयाबीन विक्रीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्रावर गर्दी। शासकीय सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस। मुदतवाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा। अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांचा अमानुष छळ। परतीच्या विमानात तब्बल 40 तास हातापायाला बेड्या। भारतीयांनी भीषण अनुभव सांगितले। लोकसभेत प्रश्नकालातही पडसाद। बहुचर्चित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची यंदा 8वी आवृत्ती। यावर्षी पंतप्रधान मोदींसोबतच सद्गुरू जग्गी वासुदेव, दीपिका पदुकोण, भूमी पेडणेकर, मेरी कोम, अवनी लेखरा, ऋतुजा दिवेकर, विक्रांत मेसी यांचा समावेश। इंग्लंडचा भारतीय संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरमध्ये। जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवरती दुपारी 1:30 वाजता सामना सुरू होणार। लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।